शांतता राखायची आहे। कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होईल। कृपया शांतता राखा विद्यार्थी मित्रांनो। आजचा हा कार्यक्रम आपल्या सांगली जिल्ह्यातील पोलीस दलामार्फत आयोजित केला आहे आणि अंमली पदार्थ विरोधी अवेअरनेस असा हा कार्यक्रम आहे। आजच्या कार्यक्रमाला माननीय तुषार जोशी सर जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत ते उपस्थित राहणार आहेत। थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल। कृपया सर्वांनी शांतता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंमली व मादक पदार्थ विषयी मार्गदर्शन शिवाय सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन घेणार आहोत। कृपया सर्वांनी शांतता राखून कार्यक्रमाचा आनंद घ्या। सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावे। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली आयोजित सायबर क्राईम जागरूकता व अंमली पदार्थ निषेध या कार्यक्रमासाठी आज आपण येथे उपस्थित आहोत। आजचा हा कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीम स्वरूपात आहे। हा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपातून याचा आज लाभ घेत आहेत। मी ऋतुजा जोशी आपल्या सर्वांचे आजच्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, नशेचा अंधार दूर करून सायबर सुरक्षेच्या पवित्र कार्यक्रमाची सुरुवात करूया। मी मान्यवरांना विनंती करते या श्वेत पद्मासना
शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदाम् जाड्यान्धकारापहाम्। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। पद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदाम्। अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या या दीपज्योतीने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली आहे। सर्वप्रथम आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शारदा खोत मॅडमांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण द्यावे। प्राचार्या शारदा खोत मॅडम। गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय तुषार दोशी सर, जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांचे मी मनपूर्वक स्वागत करते। माननीय DY तसेच माननीय स्नेहागिरी पोलीस इन्स्पेक्टर सायबर क्राईम विभाग माननीय सतीश कदम सर, PI संजय नगर पोलीस स्टेशन, माननीय डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे निर्मल हॉस्पिटल मिरज, तसेच माननीय समीर बेनाले चेअरमॅन अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल व माननीय रुपाली बोबडे मॅडम API सायबर विभाग यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते। येथे उपस्थित सर्व पोलीस दल व त्यांचे स्टाफ यांचेही मी स्वागत करते। तसेच येथे उपस्थित व ऑनलाईन असलेले सर्व शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचेही मी अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये सहर्ष स्वागत करते। आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे। मोबाईल आणि इंटरनेट शिवाय आपले एक पाऊलही पुढे पडत नाही, पण याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर फसवणूक वाढली आहे। त्याचबरोबर तरुण पिढी अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन आपले आयुष्य बर्बाद करत आहेत। या दोन्ही समस्यापासून आपल्याला विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्या सहकार्याने आज आपण सायबर अवेअरनेस आणि अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। आज आपल्या मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस दलातील मान्यवर येथे उपस्थित आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाने
आपले विद्यार्थी नक्कीच सुरक्षित आणि सजग नागरिक बनतील असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे मान्यवरांचे आपण इथे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करू. मी आपल्या शाळेचे चेअरमन माननीय श्री समीर बिरनाळे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सत्कार करावा. माननीय तुषार जोशी सर, जिल्हा पोलीस अधीक्षक सर यांना विनंती करते की त्यांनी तिचा सत्कार स्वीकारावा. व्यसनापासून दूर राहून निरोगी आयुष्य कसे जगता येईल याविषयी मार्गदर्शन करावे अशी मी डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे सरांना विनंती करते. डॉक्टर चंद्रशेखर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर उपस्थित आपण सर्वजण, आज सांगली जिल्हा पोलीस कार्यालयातर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, व्यसन आणि म्हणजे सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थ विरोधी अवेअरनेस या निमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याबद्दल आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. यासाठी खास करून या सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, संजयनगर पोलीस ठाण्याचे PI सतीश कदम सर, सायबर क्राईमचे PI स्नेहा गिरी मॅडम, या ABPS स्कूलचे चेअरमन श्री समीर बिरनाळे सर आणि उपस्थित असलेले टीचर्स, फॅकल्टी मेंबर्स आणि विद्यार्थी मित्रो,
आज मला पण खरोखर आनंद वाटतो की मी इथं या विषयाबद्दल मला इथं बोलण्याची संधी दिली. माझी मुलगी पण इथंच होती शिकायला उत्कर्ष शाळेकडे. पुन्हा एकदा मला येण्याची संधी मिळाली. आजचा विषय जो आहे तो मला 10 ते 15 मिनटं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मी माझे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. हा मोठा विषय आहे. आपण सर्वजण जाणतो की आज यंग जनरेशनमध्ये मोठे कॉम्पिटिशनचं युग असं म्हणतो, पण याच्यामध्येही महत्त्वाचा जो विषय आहे की आपलं जे ध्येय अचीव करत असताना, गोल अचीव करत असताना अडथळे निर्माण होतात. त्यापैकी एकच आहे की आज यंग जनरेशनमध्ये वाढणारे ॲडिक्शन किंवा व्यसनाधीनता आपण असं म्हणू शकतो. व्यसन म्हटलं तर फक्त आपल्या डोळ्यासमोर येतं ना, ते फक्त दारू. पण दारू सोडून पण अनेक पदार्थांचं व्यसन आज यंग जनरेशनमध्ये आढळतं, असं म्हणू शकतो समाजामध्ये आहे. दारू सोडून निकोटीन म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ जे आपल्याला माहीत आहे, तंबाखू, गुटखा, मावा, खैनी, तपकीर, सिगारेट असे बरेच जे टोबॅको रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत यांचं पण ॲडिक्शन आढळतं. याही पलीकडे जर उच्चभ्रू समाजामध्ये पण काही ॲडिक्शन आढळतात आणि खालच्या थोडा लोअर क्लासमध्ये पण ॲडिक्शन आढळतात. त्यापैकी जर विचार केला तर तो म्हणजे कॅनॅबिस म्हणजे भांग, गांजा, चरस याचं पण ॲडिक्शन आज दिसतं. ब्राऊन शुगर तुम्ही ऐकलं आहे, जे हायर कम्युनिटीमध्ये आढळतं, पण ते आज सांगली, कोल्हापूरमध्ये पण पोचलेलं आहे. ब्राऊन शुगर यालाच अफू असं म्हणतात. मॉर्फिन किंवा आपण ओपिओइड ग्रुप म्हणतो. इंजेक्शन जे आपण ट्रॅमॅडोल म्हणून ऐकलेलं आहे, 14चं ॲडिक्शन, 14 इंजेक्शनचं ॲडिक्शन, हा सगळा ब्राऊन शुगरचा ग्रुप आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर कोकेन, LSD, ॲम्फिटॅमिन, आपण सांगलीमध्ये पण ऐकलं बघा की मध्ये पेपरमध्ये न्यूज आली होती, MD पावडर, मेफेड्रॉन, या सर्व प्रकारचे ॲडिक्शन्स आज अंमली पदार्थांचं ॲडिक्शन आज दिसतं. इंजेक्शनचं पण ॲडिक्शन, जसं आपण टर्मिन नावाचं जे इंजेक्शन आहे ते आजकाल रेसलर्समध्ये दिसतं. स्लीपिंग पिल्सचं ॲडिक्शन आहे, म्हणजे झोपेच्या गोळ्यांचं ॲडिक्शन दिसतं. वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्शन्स आज समाजामध्ये दिसत आहेत. याच्या पलीकडे जर बघितलं तर आज सोशल मीडियाचा ॲडिक्शनचा पण उल्लेख आज येतोय. जे फेसबुक, इंटरनेट, व्हॉट्सअप याचं सोशल मीडिया ॲडिक्शन पण हा प्रकार आज यंग जनरेशनमध्ये दिसतो. मग मला सांगा, हा प्रकार जो सध्या दिसत आहे सर्व जनरेशनमध्ये, सर्व प्रकारच्या म्हणजे काय म्हणू शकतो की लहान मुलांच्यामध्ये पण आहे, सर्व गटामध्ये हा आढळतो. मग नक्की कारणे कोणती असू शकतात या ॲडिक्शनबद्दल? तर सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे की आज मुलांच्यामध्ये जे सुरुवात होते ॲडिक्शनची, त्याचं रिझन म्हणजे अनुकरण, इमिटेशन आम्ही असं म्हणतो. अनुकरण आपल्याला ना, म्हणजे मुलं आहेत त्यांच्या घरामध्ये जर वडील किंवा आई किंवा कुणीही सिनियर सिटीजन असेल, काका, मामा किंवा कुठलाही रिलेटिव्ह असेल, ते कुठली तरी नशा करत असतील ना, तर अनुकरण करण्याची इच्छा होते. अनुकरण करतात, इमिटेशन ते करतात, तर आपण करायला काय हरकत आहे? फिल्म स्टार, ॲक्टर ते जर जाहिरात करत असतील त्या ॲडिक्शनबद्दलचे, तर तिथून पण आपल्याला वाटतं की ते करतात तर आपण करायला काय हरकत आहे, असा विचार करून ही सुरुवात होते. दुसरं आहे क्युरिओसिटी, म्हणजे कुतूहलता म्हणतो आम्ही. म्हणजे की नक्की घेतल्यानंतर काय फिलिंग होतात, त्यात चकाकणारे जे पाकिट आहेत त्याच्यामध्ये काय आहे, नाकातून धूर कसा काढतात, अशा पद्धतीनं हे क्युरिओसिटी होते आणि सुरुवात करतात. जरी पैसे नसतील तरी आमच्याकडे आता एवढे पेशंट आहेत की त्यांना विचारलं की तू सुरुवात कधी केलास, तर ते सांगतात की बाहेर आम्हाला थोटकं पडलं होतं सिगरेटचं, तेच आम्ही पुन्हा एकदा पेटून आम्ही एकदा ओढून बघितलं. इथून ती सुरुवात होते. म्हणजे दुसरं आहे ते क्युरिओसिटी. तिसरा ग्रुप असतो तो पिअर प्रेशर, म्हणजे आम्हाला ना माझ्या मित्राने सांगितलेलं आहे. आता तुम्ही तर स्कूल गोईंग स्टुडंट्स आहात, कॉलेजमध्ये गेल्यानंतर सिनियर ग्रुप जो असतो तो प्रेशर आणतो. म्हणजे कसं, तुला ना एकदा घेऊन बघायलाच पाहिजे, तुला आमच्या ग्रुपमध्ये यायचं असेल ना एकदा ओढून बघायलाच पाहिजे. अभ्यास करायचा आहे असं म्हणतात की रात्री जागरण करायचं आहे, एकदा सिगरेट ओढून बघ, झोपच येत नाही. काही जण असं सांगतात मला झोप येत नाही, टेन्शन आलंय, अरे सिगरेट ओढून बघ, एक घोट घेऊन बघ, अशी पण रिक्वेस्ट करतात. आणि इथून मग ही सुरुवात होऊ शकते. ही सुरुवात जी आहे ही आमच्याकडे जेव्हा पेशंट आलेले आहेत पाहिलं तर 7वी 7th 8th स्टँडर्डला पण ही सुरुवात झालेली आहे, असं पण झालं. मग फर्स्ट इयर सेकंड इयरला जेव्हा इंजिनिअरिंगला, मेडिकलला किंवा इतर कुठल्याही प्रोफेशनमध्ये जेव्हा ॲडमिशन घेऊ तेव्हा ही सुरुवात ही होऊ शकते. आणखी एक ग्रुप आहे की मी मगाशी म्हटलं की टेन्शन दूर करण्यासाठी,
मजा म्हणून, चैनी म्हणून. खुश झाला तर सेलिब्रेशन करण्यासाठी सुरुवात करतात. टेन्शन आलं तर टेन्शन दूर करण्यासाठी नशेची सुरुवात होते. बरेच जण असं म्हणतात की टेन्शन दूर होतं, पण लक्षात घ्या, दारू किंवा व्यसनामुळे टेन्शन दूर होत नाही, तर उलट हे टेन्शन वाढवतंच. त्यामुळे काय होतं की टेन्शन दूर झालं असं वाटत असतं, पण ते तात्पुरतं असतं. वाटणे वेगळं आणि असणे वेगळं. त्यामुळे वाटू शकतं, पण ॲक्च्युली जर बेस जर बघितला तर ॲडिक्शनमुळं हा टेन्शन हे वाढतच असतं. म्हणजे ही सगळी कारणं झाली. आता आमच्याकडे व्यसनमुक्ती केंद्र आहे, तर आम्ही विचारत असतो नेहमी की का दारू पितोस? तो म्हणतो टेन्शन आहे. मग आता जो सिनियर ग्रुप आहे मिडल एजचा, त्याला विचारलं की का पितोस? तिच्या त्रासाला कंटाळून, म्हणजे बायकोच्या त्रासाला कंटाळून, असं पण म्हणतात. मग लग्न होऊन किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. आणि पहिल्यांदा दारू कधी पिला होतास? 15 वर्षापूर्वी. म्हणजे लग्न झालं नव्हतं तरीही तो दारू पित होता, आणि लग्न झालं त्यानंतर पण पित असतो. मग काय होतं ह्याच्यामध्ये? रिस्पॉन्सिबल कोण आहे, जबाबदार कोण आहे? तर ती व्यक्ती या ॲडिक्शनला जबाबदार असते, दुसरं कोणीही नसतं. फक्त सांगताना याच्यामुळे असं आपण ब्लेम करत राहतो, आणि इथूनही सुरुवात होऊ शकते. आता आमच्याकडे जर दर महिन्याला स्टुडंट्स येतात, फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे स्टुडंट्स येतात, आणि इंजिनिअरिंग असेल, मेडिकलला असेल, कुठल्याही लॉला असेल, तर ते फर्स्ट इयर सेकंड इयरला या ॲडिक्शनच्या जाळ्यामध्ये अडकतात, आणि पुढं करिअर थांबू शकतं, किंवा त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. जो 4 वर्षाचा कोर्स आहे, 5 वर्षाचा कोर्स आहे, त्यांचा तो 6-7 वर्ष होतो. फेल होतात, मागे पडतात, इरेग्युलर असतात कॉलेजमध्ये, आणि इथून मग हा व्यसनाचे परिणाम हे चालू होतात. मग इफेक्ट होतो की नाही? व्यसनाचा फायदा कोणता? जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर व्यसनाचा काहीही फायदा होत नाही. व्यसनामुळे हे प्रचंड हे नुकसानच होतं. नुकसान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. आम्ही ॲज अ डॉक्टर किंवा सायकॅट्रिस्ट आम्ही नेहमी, किंवा डॉक्टर कुठल्याही शारीरिक व्याधीबद्दल बोलतात की फिजिकल इफेक्ट हे व्यसनाचे होत असतात. दारूमुळे फिजिकल इफेक्ट तर होतो, मनावर पण परिणाम होतो, फायनान्शियल इश्यूज पण येतात, समाजामधल्या जे काही सोशल ॲस्पेक्टचे रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात तिथे अडथळा निर्माण होतो. आता कोणत्या गोष्टी असू शकतात? तर फिजिकल इफेक्ट जर बघितला ना, तर ओव्हरऑल, आता आपल्याकडे वेळ कमी आहे, पण विचार केला तर कुठल्याही ॲडिक्शनचा डोक्यापासून पायापर्यंत कुठल्याही अवयवावर इफेक्ट होऊ शकतो. मेंदूची झीज होते, स्मरणशक्तीचे इश्यू येतात, कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असतो, लॉंग टर्मला आपण जे रक्तवाहिन्यामध्ये दोष निर्माण होतो, स्ट्रोक किंवा लकवा पॅलिसिसचे अटॅक येऊ शकतात, मेमरीचे इश्यूज मी मगाशी सांगितलं, म्हणजे मेंदूचे विकार होऊ शकतात, कॉन्सन्ट्रेशनचे विकार होऊ शकतात. त्याच्यानंतर जो येतो तो लिव्हरवर इफेक्ट, म्हणजे अल्कोहोलशी रिलेटेड. लिव्हर म्हणजे काय म्हणू शकतो, हिपॅटायटिस किंवा सिरोसिस, थर्ड स्टेजमध्ये लिव्हर जातं, पोटामध्ये पाणी होणे, कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि लिव्हर जर थर्ड स्टेजमध्ये गेला तर लाईफ थ्रेटनिंग हे असू शकतं, लिव्हर बदलण्याशिवाय पर्याय नाही असं असू शकतं. स्वादुपिंडाला सूज होते, म्हणजे आपण पोट विकार म्हणतो आपण, की गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टबद्दल GI रिलेटेड जे इश्यूज होऊ शकतात. PR ब्लिडिंग किंवा मुळव्याचा त्रास होऊ शकतो. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इश्यूज निर्माण होऊ शकतात. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं, कॅन्सर पण, आता कॅन्सर जर तंबाखू गुटखा जर असेल तर कॅन्सर कुठल्याही अवयवाचा होऊ शकतो. ठीक आहे, तंबाखू गुटखामुळे तोंडाचे, जिभेचे, गालाचे कॅन्सर होऊ शकतात, पण कन्सिडर केलं तर रिस्क फॅक्टर ही कुठल्याही अवयवावर राहू शकते, म्हणजे कॅन्सर होऊ शकतो. फायनान्शियल इश्यू जर बघितलं तर रोज हे पैशाचं नुकसान करत असतात. 500 to 1000 रुपीज खर्च करत असतात, म्हणजे महिन्याला 15,000 ते 20,000 रुपये खर्च करत असतात. ब्राऊन शुगरची व्यक्ती महिन्याला 3 ते 5 लाख खर्च करत असते. कोकेन घेणारी व्यक्ती 10 ते 15 लाखपर्यंत खर्च करतात. म्हणजे या लेवलला हे ॲडिक्शन आहे, आणि त्या पद्धतीने हे खर्च करत असतात. मग खोटं बोलतात, इरेग्युलर असतात, फायनान्शियल इश्यू येतात, कर्ज काढतात, घर विकतात, जागा विकतात, जमीन विकतात. मग अशा पद्धतीनं हे सगळं नुकसान होत असतं. आमच्याकडे एक पेशंट होता, 1600 एकर शेती होती, आणि आता सध्या त्याकडे 80 एकर शिल्लक आहे. म्हणजे एवढं त्यानं त्या ॲडिक्शनसाठी त्यानं नुकसान केलेलं आहे. म्हणजे पैशाचं नुकसान आहे, घरात भांडण वाद होतात, आई वडिलांचं मध्ये वाद निर्माण होतात, समाजामध्ये नाव ठेवलं जातं, अब्रू म्हणजे काय म्हणतो आपण, अब्रूचं नुकसान होतं असं म्हणू शकतो, प्रतिष्ठेवर इफेक्ट होतो, म्हणजे समाज ॲक्सेप्ट करत नाही. हे सगळे इफेक्ट जे आहेत ते होतातच. पण स्टुडंट म्हणून जर हे ॲडिक्शनची सुरुवात झाली, फर्स्ट इयर सेकंड इयर रिस्की आहे. आत्ता पण 8-9 स्टँडर्ड 10 स्टँडर्डच्या मुलांना पण इच्छा होऊ शकते घेण्याची,
बघतात, पण ती सुरुवात ही नंतर लॉंग टर्मला ती इफेक्ट आपल्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअरवर हा अडथळा हा निर्माण होऊ शकतो. म्हणजे हे इफेक्ट आहेत, हे सगळं आहे. मग याच्यातून बाहेर पडू शकतो का आपण? तर आज वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर एखाद्या व्यक्तीला ॲडिक्शन झालं असेल तर काउन्सिलिंगचा इफेक्ट आहे आणि ड्रग्ज पण अवेलेबल आहेत. म्हणजे क्रेविंग करतात, काही ड्रग्ज रिॲक्शन निर्माण करतात, तलब कमी करतात, इच्छा कमी करणारे मेडिसिन्स आहेत. त्यामुळे याच्यातून सुटकाही होऊ शकते. कोणत्या ॲडिक्शनला आज रिसर्च एवढं छान झालेलं आहे की मेडिसिन्स अवेलेबल आहेत. मग इथं हा जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे, इथं हेतू जो आहे तो आम्ही नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. होऊच नये याच्यासाठी काहीतरी करायला लागेल आपल्याला. मग काय करू शकतो आपण? तर होऊ नये याच्यासाठी मग मी काहीतरी ठरवायला पाहिजे. लक्षात आलं? तर काय करू शकतो? तो पहिल्यांदा जेव्हा आता तुम्ही 8, 9, 10th असाल, 11, 12th असाल किंवा जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल त्यावेळी से नो टू ड्रग, एनी ड्रग. कुणीही तुम्हाला आग्रह केला तर नाही म्हणायला शिकायचं. कोणत्याही परिस्थितीमध्ये नाहीच म्हणायचं. कुणीही जबरदस्ती करत नाही. आम्हाला नेहमी म्हणतात की मित्रांना आग्रह केला, पण लक्षात घ्या कुणी आपल्याला हातपाय बांधून किंवा नाक बंद करून कुठल्याही वेळेस आपल्या नशेचा तो पदार्थ दिला जात नाही. ते म्हणतात घेऊन बघ आणि आपण शेवटी म्हणतो नको नको म्हणे होय म्हणतो. तर त्यामुळं नाही म्हटलं तरच छान आहे. एकदा घेतला तर मग परत तो म्हणतो की मागच्या वेळ घेऊन बघितलास, आता काय हरकत आहे. मग अशी ती सुरुवात होते आणि मग आपण त्या ट्रॅकमध्ये अडकतो. दुसरा आहे चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा असं म्हणतात. पण ॲज अ सायकॅट्रिस्ट मी म्हणा ओके हा चांगला पॉईंट आहे, पण चांगले मित्र आहे की नाही हे कधी कळणार? तर तो आपल्याशी कनेक्ट होणार, जवळ जाणार आणि थोड्या कालावधीनंतर कळणार की त्याच्यामध्ये गुण चांगले आहेत की नाही आहेत. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की ठीक आहे चांगले मित्र आपलं करिअर पण घडवतात आणि बिघडवतात पण. पण एखाद्या व्यक्ती किंवा एखादा मित्र माझा जवळचा आहे, सगळं चांगलं चालू आहे आणि त्याच्याकडे समजा वाईट गुण आहेत, तर आपल्याला हे कळलं पाहिजे की त्याचे चांगले गुण आपण घेऊ शकतो. म्हणजे व्यक्ती चांगले आहे, सवय वाईट आहे, तर आपण चांगल्या सवयी घेऊ शकतो, वाईट सवयीकडे दुर्लक्ष करू शकतो. लक्षात आलं? आपण जगाला सांगू शकतो की करू नको, व्यसन करू नको, पण माझ्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा मी स्वतः स्वार्थ बघितला पाहिजे आणि मी त्याला बळी पडू नये याच्यासाठी आपण हे लक्ष दिलं पाहिजे. दुसरं आहे की टेन्शन आल्यानंतर काय करायचं? तर मी मगाशी म्हटलं की परीक्षेचं टेन्शन आलं की सिगरेट घे किंवा एकदा तंबाखू घे किंवा एकदा ड्रिंक करून बघ अशी सुरुवात करतात. म्हणजे रिक्वेस्ट करतात मित्र सिनियर आणि तिथून अडकतो, सुरुवात होऊ शकते. तर टेन्शन दूर झाल्यानंतर आपल्याला फक्त ॲडिक्शनच मदत करते असं नाही, तर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे योगा, प्राणायाम, मेडिटेशन आहे. एक्झरसाईज एक मोठा फॅक्टर आहे की जिथं आपल्याला व्यसन हेल्पफुल नाही आहे, पण व्यायाम हा सर्वात महत्त्वाचा आपल्याला रोल याच्यामध्ये असतो टेन्शन दूर होण्यासाठी. त्यामुळे या टूल्सचा आपण वापर करू शकतो. टेन्शन आल्यानंतर काय करू असं जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या सिनियर्सशी, टीचर्सशी, पॅरेंट्सशी, काउन्सिलरशी, सायकॅट्रिस्टची मदत घेऊ शकता. म्हणजे टेन्शन आलं हे जर रिझन असेल व्यसनाच्या मागे, तर मात्र आपल्याला दुसरे टूल्स अवेलेबल आहेत, तिथं आपल्याला याचा वापर करावा लागेल. आपल्या भावना एक्सप्रेस करा, फिलिंग एक्सप्रेस करा, जेणेकरून हा स्ट्रेस हा कमी होऊ शकतो. म्हणजे होऊ नये म्हणून हे आपल्याकडे जर मनाची तयारी केली तर हे नक्कीच होऊ शकतं. स्वप्न तर पाहतो आपण आणि हे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे बरोबर आहे, पण माझ्या आईवडिलांनी पण पाहिलेलं आहे, आईवडिलांनी पण तुमचं स्वप्न पाहिलेलं आहे, टीचर्सनी पण पाहिलं आहे, इन्स्टिट्यूटकडून पण काही अपेक्षा आहेत तुमच्याकडून. तर हे स्वप्न पूर्ण होत असताना मध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. ते गोल अचीव व्हायचं असेल तर मग हे अडथळे मध्ये येणार, त्यावर मात करता आलं पाहिजे. किंवा आपण तिथं डायव्हर्ट होऊन पुन्हा ट्रॅकवर येण्यापेक्षा डायव्हर्टच होऊ नये ही सिस्टीम आपल्याकडं तयार झाली पाहिजे. तसा आपल्याकडं आपली थिंकिंग पॅटर्न तसा झाला पाहिजे. म्हणजे की डायव्हर्ट होण्यासाठी हे सगळे आहेत. म्हणजे गोल अचीव होण्यासाठी मीच जबाबदार आहे आणि ते गोल कसं अचीव होईल हे आपण बघू शकतो. मी मगाशी म्हटलं की आज आमच्याकडे महिन्यातून 1-2दा स्टुडंट्स सेकंड इयर, थर्ड इयरलाच येतात ट्रीटमेंटसाठी. पुढं ते त्यांचं करिअर अचीव करू शकत नाहीत. म्हणजे इन टाईम म्हणू शकतो. काही जण पूर्ण डायव्हर्ट होतं. तर हे माझ्या हातात आहे की ह्याच्यातून म्हणजे व्यसनाच्या जाळ्यामध्ये अडकू नये म्हणून आपण हे करू शकतो. लक्षात आलं? ठीक आहे. मग आमचा जो उपक्रम आहे याच्यामध्ये की आज एक स्टडी पण केला गेला
की मुलांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण किती आहे. आम्ही 15-20 इयर्स बॅक जेव्हा आम्ही बघितलं होतं त्यावेळी 7 ते 10% मुलांच्यामध्ये ॲडिक्शन होतं, कॉलेज गोईंग स्टुडंट्स. आता त्याचं पर्सेंटेज जवळजवळ 25 to 35% झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडिक्शनचा आज मुलामध्ये दिसत आहे. त्यामुळे त्या ग्रुपमध्ये आपण असणार आहे का, हा सगळा विचार करण्याची ही गोष्ट आहे. हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे याच्यामध्ये प्रिव्हेन्शनचा रोल आहे, प्रतिबंध करण्याचाच हा मागे हेतू आहे. आणि असे कार्यक्रम बऱ्याच जणांनी केले पाहिजेत. प्रत्येक वर्षी कुणीतरी सहभागी आपण या डी ॲडिक्शन किंवा व्यसनमुक्तीच्या चळवळीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. लक्षात आलं. तर मग आपण काय करू शकतो, समाजाचे घटक म्हणून काय करू शकतो. आज आम्ही हा उपक्रम इथं राबवला, पण सांगली जिल्ह्याचं पॉप्युलेशन माझ्यामध्ये 20 ते 25 लाख असेल, तर तेवढ्या पॉप्युलेशनमध्ये फक्त सांगली जिल्हा आपल्याला जरी नुसतं ॲडिक्शनबद्दल अवेअरनेस करायचं असेल तर आमची टीम ही कमी पडणार. मग प्रत्येकाचा याच्यामध्ये काहीतरी रोल आहे. तर मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की व्यसनमुक्तीसाठी ना मोठं स्टेज पाहिजे, मोठा कार्यक्रम अरेंज करायला पाहिजे. मी एकटा काय करू शकतो, तर असं काही नाही. प्रत्येकाचा रोल आहे आणि याच्यात आपण सहभागी होऊन काहीतरी समाजाला आपण मदत करू शकतो. ते कसं, तर एक गोष्ट अशी आहे की एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये बरेच पक्षी प्राणी अतिशय आनंदानं गुण्यागोविंदानं राहत असतात. आणि होतं काय की त्या जंगलाला लागते आग आणि त्यामुळे सगळे पक्षी प्राण्यांना आता धोका निर्माण होतो की आपला आता लाईफ डेंजरमध्ये आहे किंवा डेंजर झोनमध्ये. तर काय करू शकतो, ते म्हणतात नाही आपल्याला काहीतरी करायचं असेल तर आपल्याला स्वतःहून प्रयत्न करायला पाहिजे. मग सगळे पक्षी प्राणी धडपड करतात ती आग विझवायचा. मग काय करतात, तर ते जिराफ येतो, बकेटमध्ये वाळू घेतो, तो टाकायचा प्रयत्न करतो. हत्ती घेतो, सोंडेतनं पाणी घेऊन टाकायचा प्रयत्न करतो. असे प्रत्येक पक्षी प्राणी प्रयत्न करत असतात. त्यावेळी एक चिमणी असते आणि त्यामध्ये चिमणी ना ते पाणी घेऊन ते आग विझवायचा प्रयत्न करत असतात. तिची एवढीशी चोच आणि तेवढंसं पाणी आणि ते आग विझवायचा प्रयत्न करत असते. होतं काय की सगळे पक्षी प्राणी हसायला लागतात की अगं चिमणे, तुझी एवढीशी चोच आणि एवढंसं पाणी, तर मग तुझ्या एवढ्या हेल्पनं मत्तीनं ही आग विझणार आहे का. तर बघा चिमणी काय उत्तर देते बघा. ते चिमणी म्हणते की हत्ती दादा, मला माहीत आहे की ही जी आग लागलेली आहे ही आग विझवण्यासाठी माझ्या एकटीचा रोल नाही आहे. पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल की आग विझवण्यासाठी कुणी मदत केली, त्यामागे शेवटी का होईना माझं नाव नक्की असणार. लक्षात आलं. तसं हे व्यसनमुक्तीची जी आग आहे म्हणू शकतो किंवा जो आता समाजाला घातक ठरलेला आहे, तर ते व्यसनमुक्तीची चळवळीसाठी प्रत्येकजण त्यात जरी चिमणी एवढा जरी आपण रोल जरी निभावला तरीही समाजामध्ये व्यसनमुक्तीचं जे वाढतं प्रमाण आहे ते कमी होईल किंवा आळा आपल्याला घालता येईल. लक्षात आलं. तर आज या निमित्त आपण आज संकल्प करूया. ठीक आहे, सर्वांनी हात वर का, शपथ घेऊया. हां, तर म्हणू शकता मी आज शपथ घेतो की आजपासून मी कोणत्याही अंमली पदार्थाचा, दारू, तंबाखू, गुटखा, मावा किंवा भांग, गांजा, चरस इतर कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन करणार नाही. मी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मित्रांना, नातेवाईकांना जर व्यसन करत असतील परावृत्त करेन. मी चांगला जबाबदार निर्व्यसनी भारताचा नागरिक बनण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, थँक्यू. लक्षात आलं. तर हे सगळं ठरवलं की मी माझ्या करिअरकडे लक्ष देणार, ध्येय अचीव करण्यासाठी हे अडथळा निर्माण होणार. मग हा प्रवास आहे आणि हा प्रवास सक्सेसफुली मलाच पूर्ण करायचा आहे. लक्षात आलं. ठीक आहे, मग असं आता किती जणांनी ठरवलंय, हात वर करा की मी आता अजिबात आयुष्यामध्ये कधीच व्यसन करणार नाही. ठरवलंय. गुड, छान. द्या हात खाली करा. थँक्यू. माझा एक प्रश्न शेवटचा, त्याच्या अगोदर 2 मिनटं, लास्ट 2 मिनिट्स. एक प्रश्न आहे सर्वांसाठी. तुम्ही हुशार विद्यार्थी आहातच, पण त्यातमध्ये एक प्रश्न आहे. एक झाड आहे आणि त्या झाडावर ना 10 पक्षी राहत असतात आणि अतिशय आनंदानं गुण्यागोविंदानं राहत असतात. आणि काय होतं की एकदा त्या झाडाला म्हणजे पाणी मिळायचं बंद होतं, दुष्काळ पडतो, मग ते झाड वाळायला लागतं. मग 10 पैकी 5 पक्षी म्हणतात की आता पाणी मिळणार नाही तर आपल्याला दुसऱ्या झाडावर जायला पाहिजे, काहीतरी धडपड करायला पाहिजे.
मग 10 पैकी 5 पक्षी दुसऱ्या झाडावर जायचा निर्णय घेतात. 10 पैकी 5 पक्षी दुसऱ्या झाडावर जायचा निर्णय घेतात. तर किती शिल्लक राहतील? 5. दुसरं कोणाचं उत्तर आहे? 10. छान. काय नाव तुमचं? वैष्णवी. ओके, वैष्णवी उत्तर दिलं 10. प्रश्न पडला असेल आता 10 कसं काय, कोण सांगू शकेल? येस, वैष्णवी सांगा. येस, वैष्णवीला कळलेलं बघा. 10 पैकी 5 पक्षी दुसऱ्या झाडावर जायचा निर्णय घेतात. ते गेले का? ते गेले का? मग किती राहिले? 10. बरोबर. आता तुम्ही म्हटला मी आयुष्यात कधीही आता व्यसन करणार नाही. तुम्ही आता काय केलं? निर्णय घेतला. निर्णय घेऊन काय उपयोग नाही. लक्षात आलं का? ॲक्शनच पाहिजे, वागायलाच पाहिजे. आणि लाईफ लॉंग हे तुमचं वागणं राहिलं तरच आपण आपलं ध्येय गोल हे अचीव करू शकतो. लक्षात आलं ना? तर फक्त निर्णय घ्यायचं नाही, तर आपल्याला ते वागायचं आयुष्यभर. आणि आपण शपथ पण घेतलेला आहे, ते आपल्याला पाळायचं. लक्षात आलं? तर मी इथं थांबतो. पुन्हा एकदा पूर्ण आयोजकांचा मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी तुमचं जे ध्येय आहे ते गोल अचीव हो, तुम्हाला त्यामध्ये यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. सर, अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीपासून कसे सावध राहायचे याविषयी मार्गदर्शन करावे असे मी माननीय रुपाली बोबडे मॅडम, API सायबर विभाग यांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. माननीय रुपाली बोबडे मॅडम. धन्यवाद मॅडम. सर्वात प्रथम येथे उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि ऑनलाईन उपस्थित सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आज आपण एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक व्यक्ती मोबाईल वापरणारा असेल, इंटरनेट वापरणारा असेल, ऑनलाईन व्यवहार करणारा असेल, त्या व्यक्तीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे सायबर सुरक्षा आणि सायबर जागरूकता. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया वापर हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. त्याचबरोबर सायबर फसवणूक असेल, OTP फ्रॉड असेल, फेक लिंक असेल, सायबर बुलिंग असेल, यासारखे अनेक विविध सायबर गुन्हेचा धोका देखील वाढताना आपण बघत आहोत. त्याचपासून या सायबर गुन्ह्यांपासून आपण आपल्या स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे कशा प्रकारे संरक्षण करू हे आज आपण बघणार आहोत. आजच्या याच्यात सायबर गुन्हे म्हणजे काय, सायबर गुन्हे कशा प्रकारे होतात, त्याचे प्रकार काय, ऑनलाईन फसवणूक कशी होते आणि त्यापासून आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण कसे करू हे याबाबत माहिती घेणार आहोत. एक शॉर्टमध्ये मी PPTमध्ये आणि साध्या भाषेत आपल्याला सायबर गुन्हे आता सध्या जे होत आहेत ते कशा प्रकारे होतात याची माहिती देणार आहे. सर्वात प्रथम सायबर गुन्हा म्हणजे काय, तर संगणक किंवा एखादा डिव्हाइस हा ज्या वेळेला इंटरनेटला कनेक्ट होतो आणि त्यातून गुन्हा घडतो त्याला आपण सायबर क्राईम म्हटलं जातं. त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त आता होणारा गुन्हा म्हणजे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्टबद्दल आता सध्या खूप जास्त क्राईम घडत आहेत. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय किंवा तो कशा प्रकारे घडतो, तर फसवणूक करणारा स्वतःला पोलीस, CBI, ED असे वेगवेगळे अधिकारी असल्याचं सांगितलं जातं. फोनवर सांगितलं जातं की तुमचं एक पार्सल आलेलं आहे आणि पार्सलमध्ये इनलिगल म्हणजेच ड्रग किंवा इतर काही इनलिगल साहित्य आहे आणि त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्यानंतर व्हॉट्सअपवर त्यांना CBI, पोलीस यांचे पोलीस ID किंवा फेक पोलीस ID आणि फेक बनावट वॉरंट जे आहे ते पाठवलं जातं आणि त्यांना घाबरून तुम्हाला आता ह्या गुन्ह्यात आम्ही अटक करू, जर तुम्हाला या गुन्ह्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही आम्हाला जामिनासाठी काही रक्कम तुम्हाला भरावी लागेल असं सांगून विक्टीमकडनं किंवा तक्रारदार जे काही बळीत असतील त्यांच्याकडनं पैसे ट्रान्सफर करायला सांगितले जातात.
परंतु पोलीस, CBI किंवा कुठल्याही तपासी एजन्सी ही आजपर्यंत ऑनलाईन अरेस्ट ही सुविधा आपल्या भारतात तरी नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना माहिती असावं की अशा प्रकारे जर कोणाला कॉल आला तर हा डिजिटल अरेस्टचा एक प्रकार आहे. दुसरं सर्वात जास्त सायबर फ्रॉड होणारा म्हणजे APK फ्रॉड. APK फ्रॉड म्हणजेच आपलं जे हे आहे प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर याच्या व्यतिरिक्त एक APK पाठवली जाते. APK म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट. एखादं ॲप बनवण्यासाठी जी काही किट असते ती आपल्याला फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवली जाते आणि ज्या वेळेला आपण ती लिंक किंवा APK डाउनलोड करतो त्यावेळेला आपला मोबाईल किंवा आपलं डिव्हाइस हे हॅक होतं आणि त्याद्वारे आपल्या ब्लॅकमेलिंग केलं जातं अथवा आपल्या आर्थिक व्यवहारातून आपले पैसे हे काढले जातात. सर्वात जास्त चालणारा म्हणजे APK फ्रॉड. हे बघा, एक स्क्रीनशॉट पण टाकलेला आहे. बऱ्याच लोकांनी बघितलं असेल की आपल्या घरातल्या मोबाईलवर बऱ्याच वेळेला अशा प्रकारची APK येत असते. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं PM किसान APK, SBI रिवॉर्ड APK, .apk हा शब्द म्हणजे आला की ती डाउनलोड करायचीच नाही आपण. आणि आता सर्वात जास्त चालणारी APK फ्रॉड म्हणजे ई-चलन फ्रॉड. सर्वात जास्त ई-चलन फ्रॉड RTOची जी येते आहे त्याद्वारे देखील सर्वात जास्त सायबर फ्रॉड हा होत आहे. पुढचा सायबर फ्रॉड आहे सेक्स्टॉर्शन. सेक्स्टॉर्शनवर बऱ्याच वेळेला असं होतं की फसवणूक करणारा जो असतो तो सोशल मीडियावर, फेसबुकवर एखाद्या महिलेचा किंवा एखाद्या मुलीचा फोटो लावलेला असतो आणि तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येत असते. फ्रेंड रिक्वेस्ट आली त्याच्यानंतर बरेच अननोन फ्रेंड रिक्वेस्ट आपण एक्सेप्ट करतो आणि त्यानंतर बोलणं झाल्यानंतर व्हॉट्सअपचा नंबर हा शेअर केला जातो आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होते. आणि त्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे की मैत्री झाल्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं की तू तुझे फोटो पाठव, मी माझे फोटो पाठवतो आणि एकमेकांचे फोटो शेअर केल्यानंतर ब्लॅकमेल केलं जातं की तू आता ह्या वयात शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना अशा प्रकारे फोटो शेअर केले आणि मी ते आता घरच्यांना किंवा सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली जाते. आणि त्यावेळेला बरेच मुलं किंवा मुली हे घाबरून पालकांना कळू नये किंवा सोशल मीडियावर जाऊ नये, मैत्रिणींना कळू नये म्हणून खूप सारे पैसे हे ब्लॅकमेलिंगद्वारे दिले जातात. तर हा देखील सेक्स्टॉर्शन एक अतिशय गंभीर आणि सिरियस असा ऑफेन्स आहे. पुढचा आहे लोन ॲप, लोन सायबर फ्रॉड ॲप. बऱ्याच वेळेला फेसबुकला, इंस्टाग्रामला ज्यावेळेला आपण रील्स बघत असतो किंवा सर्च करत असतो त्यावेळेला खूप साऱ्या ॲड्स येत असतात की इन्स्टंट लोन दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असतं की नो डॉक्युमेंट, अजिबात वेळ न घेता तात्काळ तुम्हाला लोन मिळेल. आणि खूप साऱ्या मोबाईल किंवा खूप सारे विद्यार्थी असेल ते देखील ह्या लिंकवर क्लिक करतात आणि त्यांचा मोबाईल हॅक होतो. त्यावेळेला ज्यावेळेला लिंकवर क्लिक करतात त्यावेळेला तुमचा कॉन्टॅक्ट असतील, फोटोज असतील, ॲप्स असतील किंवा मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस असेल हा समोरच्याकडे जातो आणि त्याचाच फायदा उचलून पुन्हा ब्लॅकमेलिंग केलं जातं की तुमचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहेत, त्याचे स्क्रीनशॉट पाठवले जातात आणि आता तुम्ही मला एवढे पैसे द्या, अदरवाईज मी ह्या कॉन्टॅक्टला तुमचे फोटो किंवा मॉफ फोटो करून पाठवले जाईल. अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं जातं. लोन ॲप हा देखील आत्ता सध्याचा अतिशय रिपोर्ट होणारा सायबर क्राईम आहे. टाईप्स ऑफ सायबर क्राईममध्ये फिशिंग हा सर्वात जुना आणि आत्ता देखील खूप सारा रिपोर्ट होणारा सायबर क्राईम आहे. सगळ्यांनाच माहीत आहे की सायबर क्राईममध्ये विशिंग म्हणजे काय की बऱ्याच वेळेला फोन येतात बघा सगळ्यांना घरी की मी बँकेतून बोलत आहे आणि तुमची KYC अपडेट नाही, कृपया KYC अपडेट करून घ्या, अन्यथा तुमचं बँक अकाउंट जे आहे ते 2 तासात 3 तासात बंद होईल. बरोबर? किंवा मोबाईल कंपनीमधनं बोलतोय, तुम्ही तुमचा मोबाईलची KYC अपडेट केली नाही, KYC केली नाही तर तुमचा मोबाईल नंबर 2 तासात बंद पडेल. अशा वेगवेगळे कारणं सांगून कॉल केले जातात. हा प्रकार येतो विशिंगमध्ये. पुढचा आहे ईमेल फिशिंग. ईमेल फिशिंगमध्ये बऱ्याच वेळेला फेक ईमेल येतात, ॲडव्हर्टायझिंगचे ईमेल येतात. बऱ्याच वेळेला अजूनसुद्धा खूप लोकांना कौन बनेगा करोडपतीचं ऑफर येतात की तुम्हाला कौन बनेगा करोडपतीमध्ये एवढी अमाऊंट तुम्ही जिंकलेला आहात किंवा तुमचा मोबाईल नंबर हा पूर्ण भारतातून सिलेक्ट केलेला आहे आणि तुम्ही खूप लकी आहात आणि तुम्हाला आता लॉटरी लागलेली आहे, कृपया करून तुम्ही या लिंकवर तुमची पर्सनल माहिती सर्व भरा जेणेकरून तुम्ही जिंकलेल्या पैसे हे आम्ही त्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकू. अशा प्रकारे ईमेल फिशिंग केलं जातं. आणि तिसरं आहे स्मिशिंग.
स्मिशिंगमध्ये SMS येतात, खूप सारे SMS येत असतात, ॲडव्हर्टायझिंगचे असतील आणि त्याच्यामध्ये खाली लिंक दिलेली असते की तुम्ही ह्या लिंकवर जाऊन आत्ताच्या आत्ता लाईट बिल भरा, अन्यथा तुमची 2 तासात लाईट कट होईल. असे खूप सारे अनेक वेगवेगळ्या कारणांथ्रू आपल्याला SMS येत असतात. इथे मी एक उदाहरण दाखवलेलं आहे. इथे क्रेडिट कार्डचं दिलं आणि लिंक दिलेली आहे की तुम्ही याच्यावर जाऊन तुमची KYC अपडेट करा, अन्यथा तुमचं जे काही क्रेडिट कार्ड असेल ते बंद होईल. या प्रकारे SMS असतात. तर कृपया कुणीही त्या लिंकवर क्लिक करायचं नाही आहे. पुढचा सायबर क्राईम आहे ऑनलाईन जॉब फ्रॉड. बऱ्याच विद्यार्थ्यांना आत्ता देखील जॉब ऑफर येत असतात. टेलिग्रामवर किंवा इतर सोशल मीडियावर टास्क फ्रॉड येतात आणि ते सांगतात की तू शाळेत शिकतो आहे, कॉलेजला शिकतो आहे, तर तू तुझी शाळा आणि कॉलेजच्या वेळा व्यतिरिक्त इतर वेळी फक्त सोशल मीडियाच्या काही ठराविक अकाउंटला लाईक्स करायचं, शेअर करायचं. जर तू हा टास्क पूर्ण केला तर तुला घर बसल्या पार्ट टाईम जॉबमधनं एवढे पैसे कमवू शकतील. आणि त्यातूनच माहिती घेऊन आणि मोबाईल हॅक करून वेगवेगळ्या प्रकारे ब्लॅकमेलिंग करून हा फ्रॉड सध्या चालू आहे. तर टास्क फ्रॉड हा देखील ऑनलाईन जॉब फ्रॉडचा सर्वात जास्त रिपोर्ट होणारा फ्रॉड आहे. पुढचा महत्त्वाचा आहे सायबर बुलिंग. इंटरनेट, सोशल मीडिया, ऑनलाईन गेम्स, मेसेजिंग ॲपवर एखाद्या व्यक्तीला त्रास देणं, वारंवार बोलणं किंवा एखादे तुमचे ऑनलाईन सोशल मीडियाचे जे ग्रुप्स असतील तिथं वारंवार एखाद्या व्यक्तीला तू मूर्खच आहे, तू बावळटच आहे, वारंवार असं बोलणं देखील सायबर बुलिंगमध्ये येत असतं. सायबर स्टॉकिंग हा देखील एक अतिशय गंभीर आणि सायबर क्राईमचा एक प्रकार आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ईमेल, मेसेजिंग ॲपद्वारे एखाद्या व्यक्तीचा वारंवार पाठलाग करणे म्हणजे काय? वारंवार एखाद्या व्यक्तीची प्रोफाईल ओपन करून बघणे. खूप जणांना सवय असते की एखादी प्रोफाईल ओपन करायची, फोटो बघायचा आणि परत बॅक जायचं. तर हे देखील सायबर स्टॉकिंगमध्ये येत असतं. एखाद्या परवानगीशिवाय मित्रमैत्रिणींचे फोटो अपलोड करणे, फेक अकाउंट काढून शिक्षकांबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल, मित्रमैत्रिणींबद्दल चेष्टा करणे, हे सायबर स्टॉकिंगमध्ये येत असतं आणि हा एक क्राईम आहे. आपण आता जेवढे पण सायबर क्राईम बघितले या व्यतिरिक्त पण अजून खूप सारे सायबर क्राईम आहेत, परंतु हे महत्त्वाचे होते म्हणून आपण ते घेतले की किमान तेवढे सायबर क्राईम कशा प्रकारे घडतात हे देखील आपल्याला माहिती असावं. म्हणून आपल्याला सायबर सुरक्षेची गरज ही का आहे? तर सर्वात महत्त्वाचं आहे आपली वैयक्तिक माहिती ही सेफ असली पाहिजे, आपल्याला कुठलंही फायनान्शियल नुकसान झालं नाही पाहिजे आणि आपण जे काही सोशल मीडिया वापरत आहोत त्यामध्ये आपण सुरक्षित ते वापरलं गेलं पाहिजे, जेणेकरून ते हॅक होणार नाही, आपले फोटो, आपली माहितीही कुठेही शेअर होणार नाही. सोशल मीडियाचा वापर सुरक्षितपणे कसा करायचा एकदम शॉर्टमध्ये सांगितलं आहे. आपण जे काही सोशल मीडिया तुम्ही आत्ता वापरत असाल, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, जे काही वापरत असाल त्या सगळ्याचे प्रायव्हसी सेटिंग ही तुम्ही ऑन ठेवली पाहिजे आणि प्रत्येक अकाउंटला 2 स्टेप व्हेरिफिकेशन कंपल्सरी केलं पाहिजे. अतिशय छोटी गोष्ट आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे, बऱ्याच मुलांना देखील माहिती आहे की 2 स्टेप व्हेरिफिकेशनने हॅक होण्याचे चान्सेस 99.9% नसतात, तरी देखील आपण ती 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करत नाही. तर कृपया करून 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला असलंच पाहिजे आणि प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड हे वेगवेगळेच असले पाहिजे. आमच्याकडे एक कंप्लेंट होती, ती ॲक्टर्स आहेत मोठी, त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की माझं एक अकाउंट फेसबुकचं हॅक झालेलं आहे आणि 5 मिनिटांनी जोपर्यंत आम्ही बघत होतो तोपर्यंत तिचं इंस्टाग्राम पण हॅक झालं, ट्विटर पण हॅक झालं. हे असं कसं झालं हे जे वेळेला शोधलं गेलं त्यावेळेला लक्षात आलं की त्यांनी सर्व सोशल मीडियाच्या अकाउंटला एकच पासवर्ड हा ठेवलेला होता. त्यामुळे एक पासवर्ड कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे सर्व सोशल मीडियाचे अकाउंट त्यांचे कॉम्प्रोमाइज झाले. त्यामुळे प्रत्येक अकाउंटला हे वेगवेगळे पासवर्ड ठेवा. बऱ्याच जणांना सवय असते की पासवर्ड लक्षात राहत नाही म्हणून एकच ठेवला जातो, तर असं न करता प्रत्येक अकाउंटला वेगवेगळे पासवर्ड असले पाहिजे. अनोळखी लोकांपासून सावध राहा. म्हणजेच अनोळखी व्यक्तींची बऱ्याच वेळेला फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि आत्ता सध्या ह्या यूथमध्ये एक असतं की माझे फ्रेंड किती आहेत हे दाखवायचं असतं की बघा माझे 2000 फ्रेंड्स आहेत, फेसबुकला 4000 फ्रेंड्स आहेत. त्यामुळे आपण न खात्री करता ज्याची फ्रेंड रिक्वेस्ट येईल ती ॲक्सेप्ट करत चालतो. तर असं न करता खात्री करून फ्रेंड रिक्वेस्ट घेत चला आणि कमीत कमी माहिती, वैयक्तिक माहिती लपवा, म्हणजेच कमीत कमी माहिती आपली सोशल मीडियावर शेअर करा. जर गरज नसेल तर टाकायची गरज नाही. बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना पण सवय असते, सुट्टीवर गेलं
तर आपणच सोशल मीडियावर टाकत असतो की आय एम गोइंग टू टूर वगैरे जे काय असेल ते, किंवा भूर म्हणून टाकतात आणि लोकेशन सहित सगळं टाकतात की आता आम्ही पिकनिकला चाललेलो आहोत. तर असं न करता सायबर क्रिमिनल हे काही जादूगार नसतात. जी काही माहिती असते ती सोशल मीडिया थ्रूच काढली जाते, तुम्ही शेअर करत असतात. त्यामुळं कमीत कमी माहिती शेअर करा. हे काही लिंक्स हे आहेत, डिप्स आहेत. सोशल मीडिया किंवा आपलं सायबर किंवा इंटरनेट वापरताना आपण काय केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला सांगितलं जातं अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. खूप छोटी गोष्ट आहे, पण आपण खूप एक्साइटेड असतो, केअरफुली मेसेज वाचत नाही आणि सडनली जसा मेसेज येतो क्लिक करून मोकळे होतं. तर असं न करता व्हेरीफाय केल्याशिवाय कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. OTP, पिन, CVV कोणालाही शेअर करू नका. ही माझी मैत्रीण आहे, हा माझा मित्र आहे आणि आपण त्यांना खूप विश्वासाने शेअर करतो. कदाचित त्यांचा मोबाईल किंवा त्यांचा डिव्हाइस कॉम्प्रोमाइज असेल तर 100% तुमचं देखील कॉम्प्रोमाइज होईल. म्हणून कोणालाही OTP वगैरे शेअर करू नका. जे काही ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे असतील, मग गेम्स असतील किंवा इतर सोशल मीडिया असतील, ते प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमधूनच डाउनलोड करा. फेसबुक, इंस्टाग्राम, इतर सोशल मीडियावरनं आलेल्या APK किंवा ॲप्स हे डाउनलोड करू नका. मजबूत पासवर्ड ठेवा, जसं सांगितलं की वेगवेगळे पासवर्ड ठेवा. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ठेवा. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती जपून शेअर करा आणि संशयास्पद ईमेल, व्हॉट्सअप संदेशापासून सावध राहा. मोबाईल, संगणक हे नेहमी ॲप टू डेट, नेहमी अपडेट करत चला. आणि जर तुम्हाला कोणी मोफत गिफ्ट किंवा लॉटरी लागली असं सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका, त्याला बळी पडू नका. कुठलीही माहिती त्यांना ऑनलाईन शेअर करू नका. जसं सांगितलं अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. खाजगी फोटो, बऱ्याच वेळेला असतं की मित्रमैत्रीण झाले फेसबुकवरनं आणि आपण आपले प्रायव्हेट फोटो शेअर करतो, तर आपले फोटो कुणालाही शेअर करू नका. पैसे मागणारी बऱ्याच वेळेला कॉल येतो की मी तुझ्या मम्मीची मैत्रीण बोलते आणि आता गुगल पेवरनं मला 10,000 रुपये पाठव, तर आपण पाठवतो. तर असं न करता पहिले खात्री करा की खरंच ते आपल्या आईची मैत्रीण आहे किंवा नाही, आणि त्यानंतरच खात्री केल्यानंतरच पैसे पाठवा. सोशल मीडिया साईट जे असतील त्यावर कुठल्याही आपल्या फॅमिलीचे किंवा आपले वैयक्तिक फोटो टाकू नका. संगणक, मोबाईल, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मोबाईल किंवा संगणकावर, लॅपटॉपवर, ऑफिसमध्ये किंवा शाळेमध्ये तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर एखादं लॉग इन करतो आणि कुठेतरी बाहेर इतर कामासाठी किंवा फ्रेश व्हायला जातो आणि ते लॉग इन तसंच असतं. तर असं न करता जर तुमचा वापर नसेल तर तात्काळ ते लॉग आउट करत चला. युजर ID पासवर्ड कधीही कोणाला देऊ नका आणि सोशल मीडियाची जी काही प्रायव्हसी असेल ती कायम सिक्युअर ठेवा. हे एक महत्त्वाचं ॲप आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की मोबाईल हॅक झाला, व्हॉट्सअप हॅक झाला, फेसबुक हॅक झाला. ज्या वेळेला व्हॉट्सअप, मोबाईल, फेसबुक किंवा कुठलंही डिव्हाइस तुमचं हॅक होतं, अशा वेळेला काय केलं पाहिजे. तर हे एक ॲप आहे सर्टिनचं, आपलं इंडियाचं जे सर्टिन आहे त्याचं हे ॲप आहे. अतिशय चांगलं आहे. E-स्कॅन बूट रिमूव्हल. जर कोणाचाही मोबाईल हॅक झाला तर आपल्या मोबाईलमधल्या प्ले स्टोअरमधनं हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि मोबाईल स्कॅन करायचा आहे. याच्याने काय होतं तर जसं आपला लॅपटॉपला अँटीव्हायरस काम करतं त्याचप्रमाणे मोबाईलचं हे अँटीव्हायरस आहे. म्हणजे जी काही फाईल आपल्याला, जे काही ॲप जे आपल्या मोबाईलसाठी, डिव्हाइससाठी घातक आहे आणि जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही, बॅकग्राऊंडला रन करतं, असं ॲप शोधून देण्याचं काम हे ॲप करत असतं. त्यामुळं सगळ्यांनी, ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्या सर्वांनी E-स्कॅन बूट रिमूव्हल डाउनलोड करून स्कॅन करा. थ्रेटमध्ये 100% कुठली ना कुठली फाईल, APK फाईल तुम्हाला मिळेल, ती डिलीट करा. जर कोणासोबत सायबर फ्रॉड झाला तर cybercrime.gov.in या लिंकवर जाऊन आपण कंप्लेंट करू शकता. तसेच सायबर हेल्पलाईन आहे 1930. इथं देखील जाऊन तुम्ही सायबर क्राईमची कंप्लेंट नोंदवू शकतात. आणि हा आमच्या सांगली सायबर पोलीस स्टेशनचा नंबर आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला देखील संपर्क साधू शकतात. थँक्यू. सायबर जगात सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे सांगितल्याबद्दल मॅडम आपले धन्यवाद. आता पुढे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय तुषार दोशी सर, जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. माननीय श्री तुषार दोशी सर.
अप्पासाहेब बोरनाळे पब्लिक स्कूल या ठिकाणी सांगली पोलिसांतर्फे हा जो सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थ विरोधी अवेअरनेस प्रोग्राम, जनजागृती प्रोग्राम या कार्यक्रमाला उपस्थित चेअरमन श्री समीर बिरनाळे साहेब, तसेच डॉक्टर चंद्रशेखर हळीगळे ज्यांनी आपल्याला अँटी नार्कोटिक्सवर चांगलं लेक्चर दिलं, मंचावर इतर उपस्थित आमचे पोलीस अधिकारी श्री कदम, गिरी मॅडम, तसेच इतर पोलीस अधिकारी API बोबडे ज्यांनी आपल्याला लेक्चर दिलं, या कॉलेजच्या प्राचार्या शारदा खोत मॅडम, समोर सर्व उपस्थित बालगोपाळांनो, सर्व या बिरनाळे पब्लिक स्कूलचे शिक्षक, इतर कर्मचारी, अधिकारी, तसेच या लिंकला जॉईन होऊन मोठ्या प्रमाणावर उपस्थित शिक्षक, विविध शाळा, त्यांचे विद्यार्थींनो, म्हणजे बेसिकली जसं नवीन युग येतं, नवीन गोष्ट म्हणजे नवीन जसा टाईम येतो तसं चॅलेंजेस सगळ्या समाजाचे बदलत असतात. मला वाटतं 2 चॅलेंज या काळातले अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ज्याच्याबद्दल आज आपण हा प्रोग्राम ठेवला ते म्हणजे एक म्हणजे सायबर सुरक्षा आणि दुसरं म्हणजे अँटी नार्कोटिक्स. आपल्याला माहीत नसेल परंतु जो ट्रॅडिशनल क्राईम आहे म्हणजे चोरी, घरफोडी, जुन्या काळी जे दरोडा, याच्यामधनं जाणारी संपत्ती आणि सायबर क्राईममधनं जाणारी संपत्ती याच्यामध्ये मला वाटतं आता जमीन आसमानाचा फरक आहे. हजारो कोटी रुपयेचं नुकसान मोठ्या प्रमाणावर सायबरमधनं आणि अँटी नार्कोटिक्समधनं समाजाचं होतं आहे. मुख्य म्हणजे ज्या देशविरोधी शक्ती आहेत त्यासुद्धा या 2 गोष्टींचा उपयोग करून एखाद्या समाजाला किंवा एखाद्या देशाला कसं नामोनिशान करायचं. जुन्या काळी युद्ध करायला लागायचं, आता युद्ध करायची गरज नाही आहे. चायना, पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईमचा उपयोग करते. आपल्याला माहीत असेल तर डिजिटल अरेस्ट किंवा इतर ज्या बऱ्याचशा सायबर क्राईम आहेत त्याचे ओरिजिन हे पाकिस्तान किंवा चायनामधनं होतात. याचं कारणच असं आहे की शेवटी पैसे कोणाचे जातात? आपले जातात आणि हे पैसे बाहेरच्या देशात जात आहेत. आणि ह्या सगळ्याकरता जर आपल्याला चॅलेंज करायचं म्हणजे ह्या सगळ्याला जर सामना करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं या 2 गोष्टींबद्दलचा अवेअरनेस म्हणजे हे काय होऊ शकतं आणि त्याचा जर समाजातल्या प्रत्येक घटकाला कळालं की काय करू शकतो तर आपोआपच मला वाटतं त्याला प्रतिबंध होईल. आणि आपला हा जो कार्यक्रम आहे ही त्याच्यातनं सुरुवात आहे. आपण सर्व म्हणजे 8वी 9वी 10वीचे आहेत, आता हळूहळू त्याच्यातनं 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशनला जाणार आहात. आपल्या या वयातच जर या 2 गोष्टींचं भान राहिलं तर आपापच येणारी पिढी ही या सायबर क्राईम आणि अँटी नार्कोटिक्स या दोन्ही धोक्यांना सामोरं जाऊ शकते. आपण बघितलं अँटी नार्कोटिक्समध्ये की जे डॉक्टर साहेबांनी सांगितलं की साध्या साध्या व्यसनातनं सुरुवात होते आणि नंतर अख्खं आयुष्य पणाला लागतं. दुर्दैवाने जुन्या काळी जेव्हा हे ज्याला आपण नार्कोटिक ड्रग्ज म्हणतो ते एकदम लिमिटेड होते, गांजा, चरस, ब्राऊन शुगर असं. परंतु आता याची व्याप्ती एवढी मोठी झाली, जे आपण ड्रग्ज घेतो म्हणजे केमिस्ट म्हणजे मेडिकल दुकानातनं ड्रग घेतो त्याचा उपयोग हळूहळू होता मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेला आहे. आणि याचं एक कारण असं की म्हणजे आपण म्हणू नेट आणि सायबर याच्यामध्ये त्याची माहिती तुम्हाला लगेच होते की ह्याच्यातनं असं होतं, त्याच्यातनं असं होतं, मग आपण चेक करू आणि कुठेतरी ते पहिलं पाऊल पडतं आणि मग आपण त्याच्यामध्ये व्यसनाधीन होतो. त्यामुळे मला असं वाटतं की या अँटी नार्कोटिकच्या लेक्चरमधनं तुम्ही ॲज अ विद्यार्थी हा एक संदेश घेऊन जाणार असाल तर आपण या दृष्टिकोनातून पहिलं पाऊलच टाकायचं नाही आहे. पहिलं पाऊल टाकलं की तुम्ही कधी त्याच्यानंतर दुसरं पाऊल, तिसरं पाऊल पडेल याची तुम्हाला गॅरंटी नाही, आम्हाला गॅरंटी नाही. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. दुसरं असं झालं आहे की आजकाल मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हे केमिकल म्हणजे कृत्रिमरित्या निर्माण करता येतात आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे MD, मेफॅड्रॉन, म्याव, त्याला बरेच काही शब्द आहेत. त्याला म्याव असं म्हणतात, मेफॅड्रॉन म्हणतात, इतरही बरेच असेच LSD सारखे आहेत. हे जे पदार्थ आहेत हे
जसं आपण घरी बनवतो ना एखादा गोष्ट, किंवा तुम्ही केमिस्ट्रीचा एखादा प्रयोग करत असाल, 2-3 गोष्टी एकत्र टाकला की काहीतरी बनतंय, प्रेसिपिटेशन किंवा काय, तशा प्रकारे बनतं. आणि अक्षरशः त्याच्यातला येणारे सर्व जे इन्ग्रेडियंट आहेत ते तुम्हाला कुठेही बाजारात, ॲमेझॉनवर कुठेही मिळतात. तर ह्या गोष्टींमुळे हे चॅलेंज आता जास्त झालेलं आहे की आपल्याला याच्यामध्ये समाज म्हणूनच फाईट करायची गरज आहे. आणि मी म्हणजे एक प्रत्येक व्यक्ती हे समजायला पाहिजे की मी तर करणारच नाही, पण कोण करत असेल तर त्याच्या आईवडिलांना त्याला लगेच समजावीन. आणि जर शक्य झालं तर तुम्ही पोलिसांनाही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येक ठिकाणी पोलीस अँटी नार्कोमध्ये केस करणार नाही, ते समजावूनही सांगू शकतात. आमच्याकडे त्याही ब्रांचेस आहेत जिथे आम्ही जसं डॉक्टर साहेब आहेत त्यांची मदत घेऊन आम्ही त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला बाहेर काढायचा प्रयत्न करतो. सायबरबद्दल त्याचप्रमाणे सांगणं आहे की आता आपल्याकडे सगळ्यांकडे, तुम्ही आता लहान आहात, कदाचित आईवडिलांनी तुमच्याकडे मोबाईल दिले नसतील, परंतु हळूहळू मोबाईल तुम्हाला द्यायलाच लागतील, त्याच्याशिवाय काही गत्यंतर नाही. कारण त्याच्यातनंच काही गोष्टी चांगल्याही घडतात. तुम्ही आज बँकिंग, इतर व्यवहार हे सगळे मोबाईलमधनं करता. त्या दिवशी माझ्याकडे एक जस्ट सिलेक्ट झालेले IPS आले होते, त्यांचं आता सिव्हिल सर्व्हिसेसमधनं IPS म्हणून सिलेक्शन झालं. त्या मुलांनी, त्या विद्यार्थ्यांनी त्याचं अख्खं ट्रेनिंग हे कुठेही न करता फक्त इंटरनेटच्या आधारे त्यांनी जे ओपन सोर्समध्ये असलेले मटेरियल आहे ते करून त्यांनी अभ्यास केला आणि तो IPS झाला. म्हणजे तुमच्याकडे सायबरमधनं ही घर बसल्या ताकद आहे की जगातलं बरंचसं नॉलेज तुम्हाला मिळू शकतं. पण त्याच वेळेला त्याचा एक दुसरा धोका आहे की मोठ्या प्रमाणावर जी गुन्हेगार आहेत त्यांनाही आपण व्हल्नरेबल आहोत. त्यामुळे तुम्ही आता बघितलं की वेगवेगळ्या कशाचे फ्रॉड आहेत, वेगवेगळे कसे गुन्हे आहेत. याच्यामध्ये मला तुमचं एकच सांगणं आहे की एकतर कोणती गोष्ट हाताळताना त्याच्याबद्दल जागरूकपणा की प्रायव्हसी सेटिंग काय आहे, 2 स्टेज व्हेरिफिकेशन काय आहे, त्यानंतर APK फाईल काय आहे, आणि मुख्य म्हणजे कोणतीही अननोन लिंक कशावर आलेली मी उघडणार नाही. हो म्हणून काय होईल, सपोज MSCBचा फोन तुम्हाला आला, ते म्हटलं की आम्ही लिंक पाठवतोय, तुम्ही नाही केलं, लाईट कट करायला येतील ना तुमच्याकडे, ते आले तेव्हा बघू. तुम्ही आधीच घाबरून करण्याची गरज नाही. आणि हे तुम्ही लहान आहात, तुम्ही तुमच्या आईवडिलांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या काकांना, चुलत्यांना, सगळ्यांना सांगा. कारण बऱ्याच वेळेला मोठ्या जी आत्ताची पिढी आहे, म्हणजे आमची पिढी आहे, म्हणजे जी 50 नंतरची आहे, त्याच्यामध्ये 40 नंतरचे, त्यांना हे सगळं नवीन आहे. तुम्हाला कदाचित लहानपणापासून तुम्ही बघितलं आहे, तर त्यामुळे त्यांना ते कळत नाही. आणि कोणतेही APK फाईल, कुठली फाईल कोणत्याही नादात ते उघडतात आणि मोठ्या प्रमाणावर फ्रॉड होतात. डिजिटल अरेस्टचं तसंच आहे. पोलीस कधीही अरेस्ट करायला समोर येतात, ते असं फोनवर तुम्ही अरेस्ट आहे असं सांगत नाही. एवढा सिम्पल आहे. परंतु सायबर क्रिमिनल्स हे एवढे हुशार आहेत की ते माणसाच्या भीतीचा, माणसाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे करतात. या दोन म्हणजे ज्याला म्हणूया 2 महत्त्वाची चॅलेंजेस आहेत. आणि त्याच्याकरता आम्ही हा एक सायबर अवेअरनेस प्रोग्राम ठेवला होता. आणि या प्रोग्रामला आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, त्यांचे सर्व पदाधिकारी, आयोजक आणि शिक्षक यांनी जी म्हणजे आम्हाला लगेच होकार दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचं की ज्यांनी हे शांतपणे ऐकलं. आणि मला खात्री आहे की ह्यातनं घेणारा मेसेज हा तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, आईवडिलांना सांगाल आणि एक मोठी चळवळ ज्याला आपण म्हणू अँटी नार्कोटिक्स आणि सायबर सुरक्षेबद्दल होईल, ही मला खात्री आहे. या अनुषंगाने फक्त एक सांगतो आणि माझं 2 शब्द संपवतो. त्याच्यामध्ये एक डायल 112चा उल्लेख मागाशी करण्यात आला. डायल 112 नावाची एक सुविधा भारत सरकारने, आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चालू केली. इनफॅक्ट भारत सरकारचाच तो उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये जुन्या काळी तुम्ही 100 नंबर दाबल्यावर तुम्हाला 100 नंबरला त्या कंट्रोलला कॉल जायचा. परंतु तो कंट्रोलवाला तो कॉल घेणार न घेणार, त्याचं उत्तर मिळणार, तुम्हाला काय खात्री नसायची. आज डायल 112 तुम्ही जर कुठेही दाबलात, म्हणजे तो नंबर दाबलात, डायल 112, तर पोलीस 5 ते 10 मिनिटात हे तुमच्याकडे येतात. कारण तुमचं लोकेशन तुम्हाला त्याच्या स्मार्टफोनवरनं कळतं. तिथे येतात आणि मदत करतात. याचा अर्थ असा नाही की उगाच दाबून बघा, नाहीतर बऱ्याच वेळेला असंच चेष्टा, म्हणजे ट्रेनिंग घेतलं म्हणून 112 दाबला असं करू नका, त्यालाही वेगळी शिक्षा आहे. परंतु जर गरज असेल तर महिला सुरक्षा, कुठलाही गुन्हा झाला, कोणताही ॲक्सिडेंट झाला, तुम्हाला काहीही वाटलं तरी डायल 112ची मदत तुम्ही घेऊ शकता.
डायल 112 तर सायबर अवेअरनेसलाही आहे, डायल 112 अँटी नार्कोटिक्सला आहे आणि डायल 112 हे पोलीस आपल्या दारी, जसं शासन आपल्या दारी तसं पोलीस आपल्या दारी, पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे डायल 112. आणि ह्याचंही सर्वांना तुमच्या परत तुम्ही तुमच्या आईवडिलांना लोकांना सांगा. अजूनही कळत नाही, एखादा मोठा गुन्हा घडतो आणि आम्हाला 2-3 तासांनी कळतं. मग जेव्हा आम्ही त्या माणसाला विचारतो, अरे बाबा फोन होता 112 का नाही टाकलं, तो म्हणतो मला माहितीच नव्हतं. तर डायल 112चा जास्तीत जास्त प्रसार हा होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने हाही सुद्धा तुम्हाला आव्हान करतो की डायल 112 म्हणजे 112 नंबर हा लक्षात ठेवा आणि तो गरज असेल तेव्हा वापरा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो की आपण हे लेक्चर ऐकलं आणि त्याच्यातनं जे टेकअवेज आहेत, मूळ जे 2 की मी कधीच ड्रग्ज घेणार नाही, दुसऱ्याला घेऊन देणार नाही आणि सायबर सुरक्षेतना मी लोकांनाही धडा देणार आणि मी स्वतः बळी पडणार नाही, या 2 गोष्टी तुम्ही घेऊन जाल असं मला खात्री आहे. सर्वांचे एकदा आभार मानून मी माझे हे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नशा आणि फसवणूक या दोन्ही गोष्टी आपले आयुष्य कसे उद्ध्वस्त करू शकतात आणि त्यासाठी आपण कसे सजग राहिले पाहिजे याबद्दल महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल सर आपले मनापासून धन्यवाद. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ही आभार भाषणाशिवाय अपूर्णच आहे. आभार भाषणाशिवाय अपूर्णच आहे. म्हणून मी माननीय रुपाली बोबडे मॅडमांना विनंती करते की त्यांनी आपले आभार भाषण द्यावे. थँक्यू. सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हा एकच असा सर्वात प्रभावी शस्त्र आहे ज्यातून आपण सायबर सुरक्षा करू शकू. ही माहिती जी काही आज तुम्हाला इथे मिळालेली आहे ती स्वतःपुरता न ठेवता तर घरी गेल्यानंतर आपल्या आईवडिलांना, आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगायची आहे. लक्षात ठेवा, सायबर सुरक्षा ही केवळ तंत्रज्ञानाची नाही तर जागरूकतेची एक सवय आहे. सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि इतरांनाही जागरूक करा. सांगली पोलीस दलातर्फे आजच्या या कार्यक्रमास उपस्थित तसेच ऑनलाईन उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शाळा, कॉलेजेस, व्यवस्थापक, शिक्षक, विद्यार्थी आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते. तसेच स्पेशल धन्यवाद फॉर बिरनाळे शाळेचे माननीय चेअरमन सर श्री समीर बिरनाळे सर, प्राचार्य शारदा खोत मॅडम आणि सर्व ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानते. आणि माननीय वरिष्ठांच्या परवानगीने सदरचा कार्यक्रम इथे संपत झाला म्हणून जाहीर करते. धन्यवाद. इथे हा कार्यक्रम संपन्न झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.